तर हॅलो गाईज, वलकीला का नाही उत्तनचा पुष्पा ना आजचा 7वा दिवस ना. आज परत एकदा ब्लॉग स्टार्ट करू ना. बघू आज काय प्रिपरेशन चालू आहे ना. आज तुम्हाला सांगायचं आहे म्हणा क आम्ही 40 जण आलतो न. आज सगळी टोटल बीजी 65 जण काहीतरी माणसं आले ते. चला त्यांचा बी शूट घ्याव ना. काय काय नाश्त्याला केलं आहे ते बघू. नाचचा म्हणजे अख्खा दिवस बघू काय काय व्हायचं आहे ना काय काय नाही ते. चला इथं जाऊ नाश्ता करू. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता आपण असेच थोडा वेळ बाहेर फिरूया, असेच थोडा एन्जॉयमेंट करूया. तर चला बाहेर कुठेतरी जाऊया, बघूया आज केवढी पब्लिक आली आहे, कशी काय, आणि मित्रांचे रूम वगैरेवर जाऊया. तर चला. तर मित्रांनो, आता आपण असेच एन्जॉय करण्यासाठी आणि फिरण्यासाठी असेच सगळेजण बाहेर फिरत आहोत. तर चला असेच फिरूया. हे कोणचा अण्णा मरिया. बिल्डिंग विषयी बिल्डिंग 4 फ्लोर व्हायला जाता. तर मित्रांनो, आपण आता एका फ्रेंडच्या रूमवर आलेले आहोत आणि इकडे सर्वजण म्हणजे खूप मोठा एरिया आहे आणि इकडे सर्वजण आपलं जेवण वगैरे बनवत आहेत. मी तुम्हाला दाखवतो कसं काय बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले मागे केवढी माणसं आलेली आहेत. तुम्हाला मी काल पण सांगितलेलं की आज तरी मेचकी माणसं आलेले आहेत, पण आज तर बोलूच नका, एकदम फुल भरलेला आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा पूर्ण एरिया भरलेला आहे. तर चला शॉपिंग मॉलमध्ये जाऊया थोडे असे फ्रेंड्स बरोबर. नागापट्टणला तर मित्रांनो, आता आपण चाललेले आहोत आपल्या रूमवर परत, कारण की
आजसुद्धा जेवण काय बनवायचं घेतलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि आज एकदम 120 माणसं केवढी झालेली आहे. तर चला तिकडे जाऊया आणि बघूया काय जेवण आहे आणि मग तिथेच जेवूया. चला आपल्या रूमवर. तर मित्रांनो, आता आपला 120 जणांचा ग्रुप आलेला आहे आणि ते सर्वजण आता जेवण आपलं सेटअप सर्व केलेलं आहे. ते सर्वजण आता जेवण्यासाठी आलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो किती मेंबर्स आहेत आणि अजूनपर्यंत सगळीजणं नाही आलेले आहेत, थोडेजण आलेले आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो किती जण आहेत आणि सर्वजण जेवायला बसलेले आहेत, जेवण घेत आहेत. तर तुम्ही सुद्धा या, मी सुद्धा जेवायला बसतो, सगळेजण जेवायला या. तर मित्रांनो, आता आपण रेडी झालेले आहोत चर्चला जाण्यासाठी आणि संध्याकाळच्या 5:15 झालेले आहेत. तर चला चर्चला जाऊया. तर मित्रांनो, मी चर्चला जायला निघालो होतो आणि बघितलं तर प्रिपरेशन अगोदरच सुरू केलेली आहे. आज मला वाटते राईससुद्धा आहे, नूडल्ससुद्धा आहे. तर सध्या राईस तर इथे बनवलेलं आहे आणि नूडल्स फक्त बनवायचं आहे आणि तिथे कटिंग वगैरे चालू आहे. तर आपण आल्यानंतर बघूया पूर्ण प्रोसेस. त्याच्या अगोदर आपण चला चर्चला जाऊया. मित्रांनो, जर आपण लेट झालो ना तर सर्व गेट्स वगैरे सर्व बंद येतं इकडे, म्हणून आपण थोडा लवकर येत असतो. कारण पालखी तर 6 वाजता सुरू होते, पण गेट वगैरे सर्व अगोदरच बंद करतात. म्हणजे मला वाटतं 5:30 वाजेपर्यंत सर्व बंद करतात. आता पण त्या साईडची गेट्स बंद केलेले आहेत. फक्त एक मेन पॉईंट इकडचा आहे, त्या साईडनी जाण्यासाठी फक्त भेटत आहे. तर आपण इकडनंच जाऊया. Francis,
मित्रांनो, आता आपण चर्चमधून बाहेर निघालेले आहोत आणि आता आपण आपल्या रूमवर जात आहोत, कारण की आज राईस आणि नूडल्सचं प्रिपरेशन चालू आहे, म्हणजेच ते बनवायचं घेतलेलं आहे राईस आणि नूडल्स. तर आपण आता तिकडे जाऊया, बघूया कसं बनवतात आणि 120 जणांना ते सर्व म्हणजे जेवणासाठी बनवत आहेत. तर चला तिकडे जाऊया, बघूया. तर मित्रांनो, मला सर्वजण कमेंटमध्ये विचारत आहेत की नक्की तुमचा लॉज कुठला आहे, कुठे आहे, काय आहे. तर मी आता तुम्हाला दाखवतो. इकडे जो एरिया आहे हा, इथे पाणी भेटते, इथे सर्वजण पाण्यासाठी येतात आणि इथे समोर असा हे आहे आपलं जी कॉर्नरचं एक बिल्डिंग आहे आणि ह्या रोडला जो आतमध्ये जातो म्हणजेच पाण्याचा एरिया आहे तिकडून अशी समोर गल्ली जाते. ह्या गल्लीला जावं लागतं आणि ही थोड्या वेळानंतर खूप बिल्डिंग सोडल्यानंतर म्हणजेच खूप हॉटेल्स वगैरे लॉज वगैरे सोडल्यानंतर आपला लॉज येतो. तर मी तुम्हाला दाखवतो तसंच पुढे जाऊन. तर मित्रांनो, हा तो एरिया आहे, इथून अजून पुढे जावं लागेल. इथे बसेस वगैरे याच्या पुढे पार्क करतात. इकडे पूर्ण क्लिअर एरिया आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आता आपण ह्या ज्या खांबापर आलेले आहोत ह्या घराजवळ, इथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हा बघा, इथून असा लेफ्ट आणि लेफ्ट मारल्यानंतर ह्या प्रकारचा आपला लॉज आहे आणि आता आपण पोचलेले आहोत. हे बघा, तर मित्रांनो, आता पण चिकन चिल्ली रेडी झालेली आहे आणि आता मला वाटते नूडल्स किंवा राईस मारायला सुरुवात झालेली आहे. तर चला बघूया.
तर मित्रांनो आता आपण व्हिडिओ एंड करत आहोत. आजचं तुम्ही जेवण तर बघितलेलंच आहेत. काय ऑसम जेवण बघितले आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे की वेलंकनी टूर्समध्ये जेवण म्हणजे ऑसम असतं. आणि आज नूडल्स, राईस आणि चिकन चिल्ली होती. तर आजचा हा पूर्ण दिवस तर खूप एन्जॉयमेंटनी गेला आणि खूप स्ट्रेसफुलसुद्धा गेला. कारण आज खूप काम होतं आणि खूप व्हिडिओ बनवायचे झाले. तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले, व्हिडिओ चांगला वाटले असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया उद्या. बाय बाय, टेक केअर.